बिल्डिंगमध्ये खाली 5-6 वाजता माकडं आलेली. तर एवढी त्यांना ताण लागलेली आहे. तर आमच्या खालच्या बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअरवाल्यांनी पाईप लावून असं सोडले मागे. तर असं लाईनशीर पाणी पित होते. माणसं ह्या जागेवर असते तर मला केलं असतं. पण लाईनशीर पाणी पित होते ना, तर ते सांगत होते ना, की एवढं त्यांना आकरीत वाटत होतं, जबरदस्त नवल वाटत होतं. हे तुळशी आणि चिनी गुलाब घेतलेला. तर त्यांना म्हटलं तुम्हीच लावून जावं, तर ते वरती आले होते हे करायला. हे बघा, लावून दिली तुळस आणि चिनी गुलाब. तुळस आत्ता एवढं म्हणजे गरमी होती ना, त्यामुळे तुळस खराब झाली होती. हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. सकाळीच्या पारी आम्ही इथे नवीन गार्डन झालं आहे म्हणून पहिल्यांदाच म्हणजे जात नाही आहे. आता डेली पण नाही आहे जात, आता मिस्टरांचा बंदोबस्त वगैरे आहे तिथे, म्हणून बघेन जर झालं जायचं तर. आणि असं नाही बोललं पाहिजे डेली गेलं पाहिजे. वजन म्हणजे असं माझं मी हेल्दीच आहे, असं जाडी. पण हे गार्डन खूप छान होतं. हे बघा ना, एवढं सुंदर झाडं होती ना, म्हणजे एवढ्या उन्हात पण ती कशी भारी आली होती. आणि आपण घरामध्ये किती पण त्यांना पाणी घाला, काय घाला, जरा पण चांगली येत नाहीत. आणि एवढं सुंदर गार्डन होतं ना, इथे मांजरं होती, छोटी छोटी बच्चे होते, एवढे सुंदर वाटत होते ना, खेळत होते बघा इथे. आणि इथे कमळांसाठी ते हे बनवलेलं असं गोल गोल असं, त्याच्यामध्ये त्यांनी कमळे हे केली होती, उगवली होती. आणि एवढंच छान होतं ना, असं भुलभुलयासारखं वाटत होते गार्डन. हे बघा, एवढी झाडं त्यांनी लावलेली ना, असं सावली आणि असं शांत वाटत होतं. मस्त होतं. म्हटलं इथे यायला, चालायला यायला खूप छान आहे. छान होतं पण हे खूपच सुंदर होतं. आणि हे व्ह्यू तर एवढा छान वाटत होता ना, खूप छान वाटत होता. हे बघा, आहे ना मस्त. आणि पब्लिकला जसं जसं माहिती आहे ना, तसं इथे चालायला यायला लागलं आहे. म्हणजे थोडे तर मी बघितले, ते आले होते इथे चालायला. पण छान आहे. आमच्या घराशेजारीच होतं, जराशी 5-10 मिनटं असं लांब आहे. तिथेच होतं हे चालायचं. खूप छान होतं हे गार्डन, नवीन बनलं आहे. लोकमान्य टिळक गार्डनचं नाव आहे, व्हिक्टोरिया गार्डन. खूप मस्त गार्डन आहे पण. हे बघा. असं वाटत होतं भुलभुलयामध्ये चालू आहे. आणि नंतर तिथून आम्ही हे ते बोलत होते लो गार्डन साईडला इडली वगैरे भेटतं, पण ते आम्ही लवकर आलो होतो. मला वाटतं ते 8-8:30ला येत असतील. आणि काय पण म्हणा, सकाळी किंवा संध्याकाळी लो गार्डनला एकतरी फेरा फटका होतोच आमचा. तर इथं आलो होतो आम्ही लो गार्डनला खूप सकाळी, म्हणजे 7 वाजल्या होत्या. तिथून नंतर घरी आल्यानंतर ढोकळा बनवलेला होता. हे लो गार्डनचं हे गार्डन आहे. तयार ढोकळ्याचं पॅकेट आणलेलं, त्याच्यामध्ये मीठ वगैरे काही टाकायची गरज नव्हती. फक्त दहीमध्ये भिजवायचं होतं आपल्याला अर्धा-पाऊण तास आणि करायचं होतं. हे तयार पॅकेट होतं. 200 का 400 ग्रामचं हे पॅकेट होतं. याच्यामध्ये दही टाकून, थोडं पाणी टाकून मिक्स करून भिजत ठेवलं होतं याला. हे बघा, दहीचं पूर्ण पॅकेट टाकलं होतं. असं खट्ट खायला खूप छान वाटतं. मला खूप आवडतं हे चिंच वगैरे असं कायम असं घरात ठेवते आणि खात असते. आणि कोणत्या पण भाजीत मी टाकते, परत ते काढून टाकते. का तर मिस्टरांना जरा तरी ते हे झालं ना, चिंच टाकत जाऊ नको असे बोलतात. हे बघा, हे मिक्स करायचं आहे. आता थोडं पाणी ह्याच्यात ॲड करणार आहे मी, आणि अर्धा-पाऊण तासासाठी बाजूला ठेवणार आहे. तर असं जाळीदार बनतं ना, खूपच छान बनलं होतं. मी पहिल्यांदा हे रेडीमेड आणलं होतं, मस्त बनलं होतं हे. हे बघा, पाणी टाकते आता मी. पाण्याची पण जास्त जरूर नाही लागली मला, थोडंसंच ॲड केलं होतं. बरोबर मिक्स करायचे, गाठी नाही राहून द्यायच्या. खूप छान झालं होतं, पण मस्त झालेला हा ढोकळा. आणि तुम्हाला माझे कसे वाटतात ते, मी डायरेक्ट माईकमधून व्हॉईस दिलेला आवडतो की असं आवडतो, प्लीज मला सांगा. प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा. आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ ते पण सांगा. आता हे बाजूला ठेवायचं आहे. जे हांडव्याचं कुकर होतं आणि त्याचा खालचा बेस आहे, त्याच्यामध्ये हे पूर्ण अशी माती भरून ठेवायची आहे गरम करायला. आणि हे वरचं भांडं होतं त्याला तेल लावायचं आहे. हे बघा, हे मी माती अशी गरम करायला ठेवलं होतं. स्लो गॅसवरच आपल्याला बनवायचं आहे. त्याच्यावरती हे भांडं ठेवायचं आहे. शेंगदाणे मी अर्धे कच्चे असे
हे करून घेतलेले, कुटून घेतलेले, मिक्सरलाच हे केलं होते. हे बघा जी जाडी तयार झाली आता. खूप मस्त झालेला हा ढोकळा. ह्याच्यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे. सॉरी, लावलं होतं तेल मी. आणि ह्याच्यात हे टाकायचं आहे तयार आपल्याला मिक्स पीठ. हे बघा, ह्याच्यामध्ये तीळ, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, लाल मिरची आणि शेंगदाणे टाकायचे आहेत. आणि त्याच्यावरून हे करायचं आपल्याला हांडव्यावरून. हे बघा, त्याच्यावर आता भरभरून द्यायचं आहे. खूप छान बनतो याने. आणि जसे शेंगदाणे असे तोंडात येतात ना, खूप छान लागतो हे खायला. हे आता सगळीकडे आपल्याला पसरवायचं ह्याच्यावरती. आणि मीडियम गॅसवर ठेवायचं आहे, मीडियम आणि स्लो. फास्ट गॅसवर नाही ठेवायचं, नाही तर जळून जाईल. आपल्याला पूर्ण ह्याला मंद आचेवर शिजवायचं आहे मातीवरती त्या. हे झालं आहे आता आपल्याकडे पसरून सगळं. तर हा रेडी व्हायला आला होता बघा, झाला होता रेडी. हे बघा, तीळ वगैरे कसे दिसत आहेत वरतून, बघा किती सुंदर वाटतो आहे. तव्यामध्ये, कढईमध्ये पण बनवतात आणि असा पण बनवतात. पूर्ण बाजूने सुटला आहे बघा. ला कट करते मी आता. इथं प्लेटमध्ये काढून दाखवते. आणि प्लीज मला सांगा, मी माईक हे करू, माझं फर्स्ट टाईमच होतं ते माईकचं. मी ते मंदिरचं टाकलेलं, तर मला सवय लावून घ्यायचे माईकवरतीच. हे परत मी असं हे करते ना एडिट, तर मला खूप म्हणजे रात्रीचं बसावं लागतं एडिट करायला. हे झालं आहे तयार, या सगळेजण खायला. तर मला नक्की सांगा ते कसं वाटतं आहे ते. खूप छान झालं होतं, असं खट्टा खट्टा. आता माझा मुलगा मुंबईला गेलेला ना, तर मी त्याला म्हटलं इंद्रायणी तांदूळ घेऊन ये. तर मला आळणी भातला इंद्रायणी तांदूळचं ते बनवायचं होतं. तर मी चिकन शिजवून घेतलेलं, ह्याच्यात थोडे चिकनचे पीस टाकले होते आणि वरतून आळणी टाकलेलं. भात स्वच्छ धुवून घेतलेला मी, तांदूळ, आणि हे आळणी मी ह्याच्यात टाकलेलं. हे बघा, मी आळणी भरपूर केलेलं. तर हे कुकरमध्ये त्या भातामध्ये हे करते. हा चिकट भात इंद्रायणी आणि आळणीवाला खूप छान लागतो खायला. माझ्या मुलीला नाही आवडत, पण मला खूप आवडतो. पुन्हा तिने खाल्ला चिकनच्या रस्स्याबरोबर, तिखट ह्याच्याबरोबर. पण मला एकदा तरी करायचं होता. खूप छान बनला होता. मीठ पण जपून टाकायचं आहे, का तर आपल्याला आळणीमध्ये पण मीठ असते, त्याच्यामुळे. याला आता शिट्टी करून घ्यायची आहे. हा रेडी झाला होता बघा. मस्त गरम गरम असा सुंदर लागत होता ना. माझ्या मुलाला दिला होता मी खायला बघा. हे बघा, या सर्वजण खायला खूप सुंदर झाला होता हा भात. गरम गरम असं छान वाटत होतं ना. व थंडीमध्ये खायला असं खूप छान वाटतं. गरमीत ना अजूनच गरम होतं ते खायला लागलं की. AC ऑन करायला लागते. खूप छान झालं होतं. या जेवायला सगळेजण. आणि हे माकडं बोलली होती ना मी, असे लाईन्सवर पाणी पित होते. आणि जर ह्याच जागेवर जर माणसं असतील, त्यांना ताण लागलं असतं ना, तर मी पिऊ का तू पिऊ, असं झालं होतं पाणी, असं झालं असेल. पण हे ना, जी बुद्धी असते ना, जबरदस्त बुद्धी असते. बिचारे किती यांना ताण लागली होती गरमीमध्ये. बाय.